आम्ही तुम्हाला माहिती आहे सामाजिक कल्याण, लोकाभिमुख उपाययोजना, मग राज्याचा विकास, पायाभूत सुविधा विकास यामध्ये सुधारणा करत आहोत. आम्ही भाजपला दुसरा राजकीय पक्ष मानत नाही. हा लोकांमध्ये फूट पाडण्याचा अत्यंत विषारी राजकीय कार्यक्रम असलेला एक पक्ष आहे. केरळमध्ये LDFचं सरकार कायम राहणे हे आपल्या देशाच्या भविष्यासाठी आहे. बरं, आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मला फक्त असं वाटतं की तुम्ही खूप जास्त मेहनत करता. तुमच्या पुढे एक व्यस्त वेळापत्रक आहे, बऱ्यापैकी गरम आहे. केरळचं हवामान नेहमीच विशेषतः यावेळी सहन करण्यासारखं हो. मग ते हिवाळ्यात निवडणुका का नाही घेऊ शकत? ते म्हणजे मी फक्त गंमत करतो. एक खूपच रंजक प्रश्न. हो. आता मला सांगा, मागच्या वेळी LDF पुन्हा निवडून आले कारण 50 वर्षानंतर सगळे आत बाहेर जात असत. पहिल्यांदा असं झालं की तोच पक्ष पुन्हा निवडून आला. एक, असं का झालं? आणि दोन, पण तेव्हापासून अलीकडच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुमची मतं खूपच कमी झाली आणि तुम्ही चांगली कामगिरी केली नाही. तर एक, तुम्ही फेर निवडणुकीत खूप चांगली कामगिरी केली, पण आता मिळणारे संकेत चिंताजनक आहेत. तुम्ही या दोन्हींचा मेळ कसा घालता आणि याचा सामना करण्याची तुमची काय योजना आहे? केरळच्या लोकांच्या पाठिंब्याने, कारण त्यांनी पाहिले की LDF सरकारने केवळ गेल्या 10 वर्षातच नाही तर गेल्या 5 वर्षात कशी कामगिरी केली आहे. आम्ही तुम्हाला माहिती आहे समाज कल्याण, लोकाभिमुख उपाययोजना, मग राज्याचा विकास, राज्याच्या पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादींवर पारंपरिक आणि अधिक लक्ष देऊन सुधारणा करत आहोत. आणि मला खात्री आहे आत्तापासून 5 वर्षांनी आपण पुन्हा चर्चा करत असू की हे कसं घडलं की तुम्ही तिसऱ्यांदा जिंकलात. हीच माझी अपेक्षा आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तुम्ही खराब कामगिरी का केली? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यामुळे अनेक घटक आहेत. असाच एक घटक आमच्या बाजूचा अति आत्मविश्वास होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तुम्हाला माहिती आहे काही महिने आधी आम्ही वाढवलेली कामगिरी आणि कल्याणकारी उपाययोजना, मग काही विशिष्ट प्रचार मोहिमा, काही विडंबन गीतं, CPM आणि त्यांच्या नेतृत्वाला, शबरीमाला, सोन्याच्या चोरीच्या घटनेतील काही समस्यांसाठी जबाबदार म्हणून चित्रित करणारी, दर्शवणारी. बरोबर. या विडंबन गीताद्वारे काय घडत होते याचा आम्ही अंदाज घेऊ शकलो नाही आणि मूल्यांकन करू शकलो नाही. तर या सगळ्यांना मिळून तुम्हाला माहिती आहे एका अर्थाने आम्हाला एक अनपेक्षित तुम्हाला माहिती आहे धक्का दिला. त्यामुळे आम्ही त्यावर पांघरून घालणार नाही. आम्ही हा धक्का नव्हता असं काही समर्थन घेऊन पुढे येत नाही. आम्ही त्यांची खूप गांभीर्याने तपासणी केली आहे आणि आम्ही सुधारात्मक उपाययोजना केल्या आहेत. बरोबर. पण सार्वत्रिक निवडणुकीत आणि या निवडणुकीत नगरपालिका किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये दक्षिण आणि मध्य दोन्ही भागांमध्ये तुम्ही भाजपचा पाठिंबा गमावलाय किंवा असं दिसतंय की भाजपला फायदा झालाय आणि तुम्ही खाली आलात. तर भाजप तुमच्यासाठी किती मोठा धोका आहे? बघा, केरळच्या काही भागांमध्ये भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे आम्हाला खरोखरच चिंता वाटते. हे यासाठी नाही की आम्ही एखादी महानगरपालिका किंवा एखादी तुम्हाला माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्था गमावतो, पण आम्ही भाजपला दुसरा राजकीय पक्ष मानत नाही. हा एक असा पक्ष आहे ज्याचा लोकांना विभागण्याचा एक अतिशय विषारी राजकीय कार्यक्रम आहे जो आम्ही देशाच्या प्रत्येक भागात पाहत आहोत. आणि इथे जातीयवादी भाजपच्या धोक्याची काळजी घेण्यात केरळने अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. मला अगदी गांभीर्याने वाटतं की भाजप आणि दावेतर राजकीय पक्ष विशेषतः UDF यांच्यात काहीतरी छुपी हातमिळवणी झाली होती. कोल्लम हा योगायोगाने माझा स्वतःचा गृह जिल्हा आहे आणि तो डाव्यांचा बाले किल्ला आहे. तिथे UDF जिंकली. त्रिवेंद्रममध्ये भाजप महापालिकेत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होती आणि अशा अनेक जागा आहेत जिथे UDF मधील आमच्या इतर मित्रांकडून मतांच्या हस्तांतरणाचा पाठिंबा मिळाल्याशिवाय भाजप जिंकली नसती. त्यांनी अशी व्यवस्था केली होती. उदाहरणार्थ त्रिवेंद्रम जिल्ह्यातून 10 वर्षापूर्वी भाजपचा एक आमदार होता. समजलं का? आणि जर तुम्ही मतदानाच्या पद्धतीची आकडेवारी पाहिली तर हे अगदी स्पष्ट होतं की UDFने उभा केलेला अत्यंत कमकुवत उमेदवार
आणि UDFकडून भाजपला झालेलं मतांचं हस्तांतरण यामुळं त्याला कशी मदत झाली. मग मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पिनराई विजयन यांनी घोषित केलं की आम्ही या मतदारसंघात भाजपचं खातं बंद करणार आहोत आणि सध्याचे शिक्षण मंत्री शिवनकुट्टी त्या मतदारसंघातून जिंकले. त्याचप्रमाणे त्रिचूरमध्ये भाजपचा तिथे एक लोकसभा सदस्य आहे. ती काँग्रेसची विद्यमान जागा होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसनं 1,00,000 मते गमावली आणि भाजपचा उमेदवार 75,000 मतांच्या बहुमतानं जिंकला. आणि LDF, तुम्ही एक स्वाभाविक प्रश्न विचाराल, मी तुम्हाला सांगू शकतो. LDFने आपली मतदानाची तुम्हाला माहिती आहे ताकद 16,000 मतांनी सुधारली. तर हे घडत आहे. तर अनेक ठिकाणी भाजपची सुधारणा या मत हस्तांतरणामुळे आहे. स्वखुशीनं ही काहीतरी व्यवस्था असू शकते, हे इतर विविध कारणांमुळे असू शकते. मी लगेचच कबूल करतो की अशी काही क्षेत्र आहे जिथे आम्हाला काळजी वाटते की आमचा काही प्रभाव देखील भाजपकडे जात आहे. पण बघा, शबरीमालाजवळ एक नगरपालिका आहे पंथालम. ही 5 वर्षापूर्वी भाजपने जिंकली होती. यावेळी आम्ही ती भाजपकडून हिसकावून घेतली आणि ही CPMच्या नेतृत्वाखालील आघाडी आहे. तर आम्ही CPM भाजपशी सर्वत्र लढत आहोत, पण UDFच्या बाबतीत तसे नाही. आणि नुकतेच मी हा भाग संपवले. तुम्ही ऐकले असेल, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण के यांना गमावले. कुणी किन्नन एक मोठे राजकीय व्यक्तिमत्व. 1991 जेव्हा त्यांनी वडकरा येथून लोकसभा निवडणूक लढवली, तेव्हा भाजप, काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा ॲडव्होकेट रत्नसी हा एक समान उमेदवार होता. पण कुणी किन्नन CPMच्या पाठिंब्यानं ते हरवू शकले. त्याच 1991च्या निवडणुकीत कालिकतमधील एका विधानसभा मतदारसंघात विहिंप नेते आणि RSS कार्यकर्ते डॉक्टर माधवन कुट्टी, जे काँग्रेस, मुस्लिम लीग आणि भाजपचे CPMचे उमेदवार टी यांच्या विरोधातील संयुक्त उमेदवार होते. के हमसा, आम्ही त्यांना हरवले आणि के हमसा जिंकले. तर जिथे कुठे ही छुपी हातमिळवणी उघड होते, आम्ही त्यांना हरवू शकतो. तर या विधानसभा निवडणुकीत सुद्धा मला एक वारंवार म्हणजे शंका येते की असंच काहीतरी घडेल की नाही. आम्ही निवडणूक नकाशा पाहत आलो आहोत आणि त्यात असे दिसते की ज्या भागात हिंदू प्रबळ आहेत तिथे CPM चांगली कामगिरी करते. जिथे मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रबळ आहेत तिथे CPM चांगली कामगिरी करत नाही. ही फक्त आकडेवारी आहे. मग आम्ही 2 मोठी सर्वेक्षणं केली आणि त्यात असे दिसून आले की तुम्ही या निवडणुका का हरता, यामागचं कदाचित एक मोठं कारण हे आहे की ख्रिश्चन आणि मुस्लिम LDFपेक्षा UDFला जास्त मतदान करत आहेत आणि तुमचा पाठिंबा मुख्यत्वे हिंदूंमधून येत आहे आणि त्यांच्यापैकी काही भाजपकडे वळत आहेत. जसे की उच्चवर्णीय हिंदू बदलत आहेत. मागच्या वेळी 2024च्या लोकसभेत बरेच जण भाजपकडे वळले. तर तुम्ही मुस्लिम आणि ख्रिश्चनांचा पाठिंबा का गमावत आहात? आणि ही चिंतेची बाब आहे का की हिंदूसुद्धा भाजपकडे वळू शकतात? तुम्ही बघा, सर्वसाधारणपणे काही निवडणुकांमध्ये असाच कल दिसून आला. पण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा मी सुचवेन, किंबहुना माझ्याकडे एक अहवाल आहे. मी खास कोडुंगुल्लूर त्रिचूर जिल्ह्यातून एक अहवाल मागवला. इथेच भाजपला नगरपालिका जिंकण्याची खात्री होती. त्याचं कारण होतं RSSचा पाठिंबा. पण हे असंही एक ठिकाण आहे जिथे मुस्लिम अल्पसंख्याकांची उपस्थिती लक्षणीय आहे. हे लक्षात घेऊन आमच्या कॉम्रेड्सनी तिथं एका दीर्घकालीन, तुम्हाला माहिती आहे, कार्यक्रमाने काम केलं आणि भाजप आणि RSSला आश्चर्यचकित करत ते कोडुंगलूर जिंकू शकले नाहीत. त्यांना त्रिवेंद्रम कॉर्पोरेशनच्या आधी कोडुंगलूर जिंकण्याची अपेक्षा होती आणि आम्ही ते जिंकलो. आणि हे असं ठिकाण आहे जिथे मुस्लिम मतं लक्षणीय आहेत. म्हणून मी त्यांना खास करून त्यांचा LPG अहवाल पाठवायला सांगितलं. मग मी कोल्लम जिल्ह्यातला आहे. कोटारकरा मतदारसंघात मुस्लिम स्ट्रीट नावाचा एक रस्ता आहे, कारण SFIचा जिल्हाध्यक्ष म्हणून माझा सहकारी सुलतान अहमद तिथं राहत असे. त्यामुळे मी त्याला पत्र पाठवायचो, सुलतान अहमद, मुस्लिम स्ट्रीट कोटारकरा. मुस्लिम लोकसंख्या, तिथं CPM जिंकली. तर ही एक सामान्य गोष्ट नाही. ख्रिश्चन पथानामतिट्टा हा एक असा जिल्हा आहे जिथे ख्रिश्चन लोकसंख्या लक्षणीय आहे. तिथे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. आम्ही 5 वर्षापूर्वी 5 विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. आता पंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीतही आमची कामगिरी खूप खराब नाही.
तर हे एक विसंगती आहे. पण एक दोन क्षेत्र असतील, पण एकंदरीत तुम्ही मुस्लिम आणि ख्रिश्चनांच्या बाबतीत UDFच्या मागे आहात. तुम्ही त्याचा सामना कसा करता आहात? तुम्ही बघा, हा एक प्रश्न आहे खूप महत्त्वाचा. आम्ही यावर चर्चा करत आलो आहोत. तुम्हाला माहिती आहे, काही विशिष्ट ठरवून रचलेल्या गोष्टी त्यांच्या विरोधात पसरवल्या जात आहेत. जर आम्ही म्हणालो की काही ठिकाणी गरीब मागासलेल्या लोकांना, ज्यात मुस्लिम अल्पसंख्याक लोकांचा समावेश आहे, त्यांना सांगण्यात आले की हे SIR पिनाराई विजयन लागू करतायत, तर तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. आमच्याकडे प्रतिक्रिया आहे. दुसऱ्या एका ठिकाणी असं सांगण्यात आलं की पिनाराई विजयन हे अमुक तमुक व्यक्तीशी खूप मैत्रीपूर्ण आहेत. ठीक आहे, मग ते विचारतात की तो अमुक तमुक एक्स तुम्हाला माहीत आहे का, तो कोण आहे, की आम्हाला माहीत नाही. ही एक ठोस तुम्हाला माहिती आहे प्रतिक्रिया आम्हाला मिळाली आहे. तर हे आमच्या लक्षात आले की पाठिंबा मिळवण्यासाठी किंवा CPM किंवा मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीम करण्यासाठी अनेक तुम्हाला माहिती आहे मनगडंत कथा पसरवल्या जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर हे आमच्या लक्षात आले. त्यामुळं आम्ही घरोघरी भेटी देऊन लोकांना समजावून सांगून हे लक्षात घेऊन त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहोत की आम्ही काही गोष्टींकडे पाहतो, पण लोकांच्या काही वर्गांमधील समज वेगळा आहे. तर समजाचं महत्त्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील या धक्क्यानं आमच्या लक्षात आले आहे. CPM हा केडरचा आणि अत्यंत मजबूत शिस्तीचा पक्ष मानला जातो आणि सामान्यतः तसाच राहिला आहे. यावेळी तुमच्याकडे 4 किंवा 5 जण आहेत जे तुमच्या पक्षाचे आहेत, ज्यांनी पक्ष सोडला आहे आणि जे UDF आणि इतरांच्या पाठिंब्याने बंडखोर म्हणून अपक्ष उभे आहेत. तुमच्या केडरच्या दृष्टीनं ही चिंतेची बाब आहे का? तुम्ही बघा, CPM आणि डावे पक्ष साधारणपणे केडर पक्ष म्हणून काम करतात. हे सर्व ज्ञात आहे आणि हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे घडते. उत्तर भारतात आयाराम गयाराम. पण जिथपर्यंत CPM आणि डाव्या पक्षांचा संबंध आहे तसे घडलेले नाही. पण तुमचे बरोबर आहे, अलीकडे अशी उदाहरणं आहेत जेव्हा अविश्वसनीयपणे आमचे काही केडर, विशेषतः काही सहकारी ज्यांच्यासोबत मी जवळून काम केले, तुम्ही बघा ते ज्येष्ठ आहेत आणि वगैरे, 2, 3, 4 अशा लोकांनी पक्षांतर केले. पण मुद्दा हा आहे की त्यांच्यापैकी कोणीही CPIM किंवा डाव्या पक्षांसोबतच्या कोणत्याही राजकीय वैचारिक मतभेदामुळे पक्षांतर केले नाही. निवडणुकीच्या काळात त्यांना काहीतरी अपेक्षा होती, ते त्यांना मिळालं नाही, म्हणून त्यांनी हे सगळ्यांनाच कळू शकतं. म्हणून आम्ही समजतो की आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि साथीदारांच्या राजकीय वैचारिक आशयामध्ये तिथं काही विचलन, काही विकृती आहे. तर पक्षानं या विशिष्ट गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमची ही सुधारणा मोहीम आहे. या प्रकारामुळं येत्या काळात सुधारणा मोहीम कठोरपणे हाती घ्यावी लागेल. इतर राजकीय पक्षांच्या बाबतीत राजकीय पटलावर एकंदरीत ऱ्हास होत आहे. आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला एक मर्यादा आहे. त्याला विरोध करण्याच्या आमच्या प्रयत्नानंतरही ते आमच्या पक्षातील विविध घटकांपर्यंत खाली झिरपत आहे. बघा, माफ करा, तुम्ही बोला. मी फक्त म्हणणार होतो की तुमचे कार्यकर्ते ज्या प्रकारे बाहेर पडतात आणि मतं मिळवतात आणि अशा गोष्टी ज्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, त्या पद्धतीला याचा धक्का बसेल का? तुम्ही विधानसभा निवडणुकांमध्ये कधीही 40% खाली आला नाहीत आणि यावेळी विजयी पक्ष होण्यासाठी तुम्हाला काय 44% मिळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आमच्या काही तुम्हाला माहीत आहे नेत्यांसोबत, जिल्हा सचिव सदस्य, माजी राज्य समिती सदस्य आणि या सगळ्यांसोबत जे काही घडलं आहे, ही सर्व पूर्णपणे तुरळक उदाहरणं आहेत. अशा सर्व ठिकाणी एक संपूर्ण पक्ष म्हणून ते पक्षासोबत उभे राहतात आणि ते म्हणतात की ह्या लोकांच्या बाबतीत असा संधीसाधूपणा घडल्याबद्दल आम्हाला खूप खेद आहे. त्यामुळे याचा CPIM किंवा डाव्या LDFच्या मतदानाच्या टक्केवारीवर अजिबात परिणाम होणार नाही. बघा, CPM आणि डाव्या पक्षांबद्दल प्रत्येकजण जी एक गोष्ट सांगतो ती म्हणजे भ्रष्टाचार नाही. भ्रष्टाचार नाही, पण या निवडणुकीत तो एक मुद्दा आहे. कारण शबरीमालातील सोन्याचे पितळात रूपांतर करण्यात आले आहे आणि CPMचे 2 नेते शबरीमाला बोर्डाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर सोने बदलण्यात, घेण्यात, चोरण्यात हात मिळवणी केल्याचा आरोप होत आहे. तुम्ही त्यांच्यावर काहीच कारवाई का केली नाही? तुम्ही त्यांना निलंबित का केलं नाही किंवा काय? मला माहीत नाही. काहीतरी कारण असलेच पाहिजे. मला वाटतं तुम्ही त्याचा सामना कसा करत आहात हे आम्हाला ऐकायला हवं, कारण तुमची प्रतिमा नेहमीच भ्रष्टाचार मुक्त राहिली आहे. बघा, आता केरळच्या लोकांसाठी हे अगदी स्पष्ट आहे
विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सरकारनं सभागृहात त्यावर चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. तुम्हाला माहिती आहे UDFनी काय केले? ती चर्चा न करताच बाहेर निघून गेले. कोणतीही चर्चा नाही. जर त्यांच्याकडे CPIM आणि सरकारवर टीका करण्यासाठी किंवा आरोप करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा युक्तिवाद असता तर ते आमची जाहीरपणे नाचक्की करू शकले असते. त्यांनी माघार घेतली, ते यातून निसटले. त्यामुळे हे अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे ती शिस्तभंगाची कारवाई जेव्हा ते तुरुंगात होते, जेव्हा त्यांना कोणतीही कारणं दाखवा नोटीस बजावली जाऊ शकत नव्हती, तेव्हा ती एक नैसर्गिक न्यायाचा अवमान होती. आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की पक्षातील हे 2 लोक, 4 किंवा 5 लोक काँग्रेसचे सहानुभूतीदार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. पण हे 2 लोक देवम बोर्डाचे अध्यक्ष म्हणून तिथं असल्यामुळं CPMचे आहेत. त्यामुळे आम्हाला खात्री करायची होती की हे फक्त त्यांच्याकडून कर्तव्यात झालेली कसूर आहे, की या गुन्ह्यात त्यांचा खूप खोलवर सहभाग होता. त्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई करायची आहे म्हणजे ती वास्तवावर आधारित असली पाहिजे. त्यामुळे आम्ही आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत आहोत, जे केलं जात नाही आहे. एकदा का आरोपपत्र दाखल झालं की ते कळेल. आता आम्ही सूचना दिल्या आहेत की त्यांना प्रत्येक राजकीय उपक्रमापासून दूर ठेवलं पाहिजे आणि आता त्यांना प्रत्यक्षात निलंबित केलं पाहिजे. ही सध्याची परिस्थिती आहे. कारण त्यांना त्या कालावधीमुळे जामीन मिळाला आहे, बरोबर, ज्याद्वारे म्हणजे काही विशिष्ट प्रक्रिया कराव्या लागतात. त्यामुळे ते बाहेर आहेत. त्यांना म्हणजे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. एक जण जिल्हा समिती सदस्य होता, आता तो जिल्हा समिती सदस्य राहिलेला नाही. त्यामुळे कारवाई. तर हे सर्व करताना CPMची नैसर्गिक न्यायाची काही तत्त्व आहेत. आम्ही त्याचंच पालन केले आहे. पण ते CPIM किंवा सरकारवर शबरीमालातील सोन्याची चोरी किंवा इतर कशाशीही संबंध असल्याचा आरोप करू शकत नाहीत. कारण सरकारनं प्रस्ताव दिला होता, आपण सभागृहात चर्चा करूया. त्यांच्याकडे पुरेसा वेळ असता ते सर्व रेकॉर्डवर आले असते. मीडिया असायला हवा होता. त्यांनी फक्त सभात्याग केला. CPMसाठी हे एकमेव राज्य आहे जिथे तुम्ही सरकारचे नेतृत्व करत आहात. तर तुमच्यासाठी हे जिंकणं किती महत्त्वाचं आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर ते तुम्हाला माहिती आहे पक्षाची पूर्णपणे घसरण दर्शवेल का. खरं आहे, आमचा पक्ष देशाच्या विविध भागांमध्ये काही घसरणीच्या प्रवृत्तींमधनं जात आहे. तर केरळमध्ये अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. तुम्ही बघा, मागच्या वेळी आम्ही जिंकलो, आमच्याकडे जेवढ्या होत्या त्यापेक्षा 8 किंवा 9 जागा जास्त. असं नाही की आम्ही कसे तरी निभावून नेले आणि आम्ही पदावर कायम आहोत. मी सत्ता म्हणत नाही, मी पद म्हणतो. पाहिलं तर का. त्यामुळे आता काय होईल याकडे लोक अगदी लक्ष ठेवून आहेत. आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणत्या तरी राज्यात सरकारमध्ये असणं हे जेव्हा आपण राजकारणावर चर्चा करतो तेव्हा दिसण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचे आहे. तसंही या प्रकारच्या कल्याणकारी उपाययोजना आणि एक पर्याय विकसित करण्याचा प्रयत्न आहे. त्यात आम्ही EMSच्या काळापासून यशस्वी झालो. तुम्ही बघा, त्यांनी याची पायाभरणी केली आहे की एका भांडवलशाही समाजात तुम्ही एका पर्यायासाठी कसे काम केले पाहिजे. केरळ राज्यातून अतिदारिद्र्याचं निर्मूलन करण्यात आले आहे. केरळ हे एकमेव राज्य आहे, नीती आयोगाला ते मान्य करावे लागले. आणि विविध मला निर्देशांकांमध्ये जायचे नाही. बालमृत्यू केरळची कामगिरी अमेरिकेपेक्षाही खूपच चांगली आहे. अमेरिकेत ते 5.6 आहे, भारतात ते 5 आहे. म्हणून आपल्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. भारतात 5, केरळमध्ये 5. केरळमध्ये 5 हो, अमेरिकेत ते 5.6 आहे. तुम्ही म्हणालात भारतात 5 आहे. तुमचा म्हणण्याचा अर्थ केरळमध्ये 5 होता. नाही, केरळमध्ये 5. हो, माफ करा. नाही, म्हातारपणामुळे तुम्हाला माहिती आहे हे घडतं. मुद्दा असा आहे की हे सरकार जी चांगली कामं करत आहे ती केरळच्या लोकांनी पुढे चालू ठेवली पाहिजेत. मला मिळालं, ते माझ्या व्हॉट्सॲपवर आहे. ते आता जर्मनीमध्ये काम करणारे एक डॉक्टर आहेत. ते कम्युनिस्ट नाहीत, ते अलुवा युनियन ख्रिश्चन कॉलेजचे आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांबद्दल एक पुस्तक लिहिलं जे युनियन ख्रिश्चन कॉलेजच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यामुळे मला ते पुस्तक प्रकाशित करावं लागेल. तेच आहे. त्यांनी मला एक मेसेज पाठवला, कृपया तुम्ही केरळमध्येच काम सुरू ठेवा. हे पहा, केरळमधील आरोग्य क्षेत्राबद्दल काही आरोप आणि वाद आहेत. मला माहीत आहे की केरळमधील आरोग्य क्षेत्र अमेरिकेपेक्षा खूपच श्रेष्ठ आहे. ते एक खूप वरिष्ठ, तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर, हृदयरोगतज्ञ, कार्डिओ फिजिशियन मला सांगत होते. त्यामुळं केरळमध्ये LDFचं सातत्य आपल्या देशाच्या भविष्यासाठी आहे. कारण हा दुसरा पर्याय विकसित झाला पाहिजे.
आणि तो भारतीय लोकांच्या आकलनासाठी उपलब्ध करून दिला गेला पाहिजे. पक्षासाठी हे महत्त्वाचं आहे जसं तुम्ही म्हणालात, कारण पश्चिम बंगालमध्ये आम्ही बॅकफूटवर आहोत. त्रिपुरात हे घडलं आहे. त्यामुळे CPIMच्या भविष्यासाठी आणि डाव्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचं आहे. पण माझ्यासाठी भारतीय प्रगतिशील लोकशाही चळवळीच्या भविष्यासाठी केरळमध्ये LDFचा पुन्हा एकदा विजय खूप खूप महत्त्वाचा आहे. शेवटचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे आम्ही यापैकी बऱ्याच निवडणुका करतो. हे आहे तुमचा जन्म होण्यापूर्वी आम्ही सुरुवात केली आणि मी फक्त पाहतोय की शबरीमाला सोन्याच्या जाण्याच्या परिणामाला तुम्ही कमी लेखत आहात का? कारण ओरिसामध्ये जगन्नाथ मंदिराविषयीचा तो सगळा घोटाळा आठवा आणि त्याचा खरंच परिणाम झाला आणि ते निवडणूक हारले. तर त्या अर्थाने तुम्ही त्याला कमी लेखत आहात का? आणि यासोबतच एक मुद्दा असा आहे की तुमचे मुख्यमंत्री आता 81 वर्षांचे आहेत. ते आणखी 5 वर्ष मुख्यमंत्री राहणार आहेत का की तुम्ही दुसऱ्या कोणाचा विचार करत आहात की 81 ठीक आहे? तुम्ही बघा, पहिले आहेत कॉम्रेड VS अच्युतानंदन, वयाच्या 82व्या वर्षी केरळचे मुख्यमंत्री झाले. ठीक आहे. आता अलीकडेच कॉम्रेड पिनाराई यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मुख्यमंत्री म्हणून पुरं काम करत राहणार का? बरोबर. पक्षाच्या समजुतीच्या आधारावर ते म्हणाले, हा एक प्रश्न आहे जो आम्हाला बहुमत मिळाल्यावर आणि पक्ष मुख्यमंत्र्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करेल तेव्हा आम्ही हाती घेऊ. सध्या तरी आम्ही त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे मी सांगू शकत नाही, एवढीच गोष्ट आहे. ते पॉलिट ब्युरोचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. जरी मी सरचिटणीस असलो तरी. तुम्ही सरचिटणीस आहात. मी सरचिटणीस आहे. तर तुम्ही ठरवाल. मी नाही. आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो. हो, एकत्रितपणे. हो. आम्ही चर्चा करतो आणि निवडणुकीतील आमच्या दणदणीत विजयानंतर जेव्हा तो प्रश्न निर्माण होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. पण ते पॉलिट ब्युरोचं एकमेव सदस्य आहेत जे इथून निवडणूक लढवत आहेत. तर साहजिकच तेच एकमेव पर्याय नाहीत का? हा एक तुम्ही लावू शकणारा खूप चांगला अंदाज आहे आणि मी ते तिथेच सोडतो. खूप खूप धन्यवाद. आणि आता जास्त धावपळ करू नका. धन्यवाद. धन्यवाद. यासाठी धन्यवाद.